नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये सर्वांचे स्वागत. बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. कॅप राऊंड 3 व 4 याचा अपडेटेड शेड्यूल आपल्या CETCELची वेबसाईटवरती आलेला आहे. तर चला चेक करूया. यासाठी जावं लागेल CETCEL.mahacet.org या आपल्या अधिकृत वेबसाईटवरती. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्कीच लाईक करा. आपण CETCELच्या वेबसाईटवरती आलो आहोत. येथे आपण एक रनिंग नोटिफिकेशन पाहू शकता, जेथे आपल्याला पाहायला मिळतं की राऊंड 3 अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश ऑन आवर पोर्टल. आपल्या पोर्टलवरती राऊंड तिसरा जो राऊंड आहे त्याची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर ग्रॅव्हिसेस राऊंड फॉर्म एडिटिंग इफ रिक्वायर्ड हॅज बीन स्टार्टेड. तर ह्या दोन ज्या बाबी आहेत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यानंतर आपला 10 तारखेला अपडेटेड शेड्यूल आपल्याला आलेला पाहायला मिळतो, ज्यामध्ये बीएड कॅप राऊंड फुल शेड्यूल 2024 ते आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढची जी अपडेट आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तर चौथा जो आपला कॅप राऊंड आहे, ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड म्हणतो, त्या संदर्भातही आपल्याला नोटिफिकेशन आलेलं पाहायला मिळतं, जे की ते BPED संदर्भात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण बीएड कॅप राऊंड 3 पाहूया. क्लिक करूया. क्लिक करताच आपल्याला राऊंड डाउनलोड करण्यासाठी नोटिफिकेशन डाउनलोड आपल्याला यांनी करता येईल. जे नोटिफिकेशन आपल्या CETCELवरती 10 तारखेला अपलोड झालेलं आहे, त्याची सूचना 9 तारखेला निघालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. अपडेटेड शेड्यूल कॅप राऊंड 2024 या संदर्भातली बाब आपल्याला पाहायला मिळते. कोर्स जो आहे बीएड कोर्स 2024-25 ॲडमिशन्स कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. कॅप राऊंड 3चे आपण मध्यावरती आहोत. तर कॅप राऊंड 3मध्ये 9 तारखेला आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ऑलरेडी डिस्प्ले झालेली आहे. यामध्ये जर आपलं नाव नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, नॉट कन्सिडर्ड स्टुडंटमध्ये आपली लिस्टमध्ये नाव पाहायचं आहे. त्यात नाव जर आपलं नसेल तर आपल्याला CETCELला कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यानंतर रिझॉल्विंग ग्रॅव्हिसेस अँड रिलेटेड अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपल्याला तिथे कालावधी दिलेला आहे. तर 9/9/2024 ते 11/9/2024 पर्यंत आपल्याला काय करता येतो, आपल्या त्रुटी भरून काढता येतात. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करता येतो आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत ते सुद्धा आपल्याला अपलोड करता येतात. म्हणजे ह्या बाबी करण्याचा कालावधी आपल्याला इथे दिलेला आहे. 9/9/24 ते 11/9/24 यामध्ये आपल्याला ते करायचं आहे. पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट 14 तारखेला आपली लिस्ट पब्लिश होईल आणि त्यानंतर आपल्याला नंबर लागला का नाही कधी कळेल, तर 18/9/2024ला आपल्याला ते कळेल. त्यानंतर पुढचा जो राऊंड आहे त्यासाठीचे जे व्हॅकन्सीज आहेत त्या आपल्याला कळण्याची इथे डेट दिलेली आहे. त्यापूर्वी कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेज, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन तिसऱ्या राऊंडमध्ये मिळाले आहेत, 18 तारखेला अलॉटमेंट मिळाली आहे, तर त्यांना 19/9/2024 ते 23/9/2024 या दरम्यान जाऊन आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 24 तारखेला रिझल्ट जो आहे, रिझल्ट म्हणजेच व्हॅकन्सी ज्या आहेत त्याचा आपल्याला रिझल्ट येईल. आपल्याला कळेल की किती व्हॅकन्सी बाकी आहेत आणि पुढच्या राऊंडसाठी म्हणजेच ॲडिशनल कॅप राऊंड ज्याला आपण म्हणत असतो, एक कॅप राऊंड म्हणतो, तर त्यासाठी किती जागा आहेत हेही आपल्याला कळेल. तर ते आपल्याला 25 तारखेला कळेल. आणि त्यानंतर कॅन्डिडेट फिल ऑप्शन फॉर्म आपल्याला कधी भरायचे आहेत, तर 25/9 ते 27/9 3 दिवसामध्ये आपल्याला भरायचे आहेत. 25, 26 आणि 27 3 दिवस कालावधी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला कॉलेज जनरेट मेरिट लिस्ट, आपलं कॉलेज आपल्याला मेरिट लिस्ट जनरेट करेल. कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही मेरिट लिस्ट चेक करू शकता, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म ज्या कॉलेजचे दिले आहेत त्याला, किंवा आपल्या CETCELवरती सुद्धा ही मेरिट लिस्ट आपल्याला चेक करता येईल. त्यानंतर 28 तारखेला आपल्याला काय करायचं आहे, तर कॉलेज अपलोड मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड. कॉलेज नोटीस बोर्डवरती आपल्याला लिस्ट पाहायला भेटेल, तसेच वेबसाईटवरती नोटीस पाहायला भेटेल. म्हणजे आपण प्रत्यक्ष त्या कॉलेजला जायलाच पाहिजे असं काही नाही आहे. तर ऑनलाईन पद्धतीनेच आपले सर्व ॲडमिशन्स होत असतात. चौथ्या राऊंडची सुद्धा ॲडमिशन 100% ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत, हे लक्षात घ्या. फक्त आपण त्या कॉलेजला जाऊन भेट देऊन आपण ॲडमिशन आपल्याला जर तिथं घ्यायचं असेल तर संपर्क त्यांना साधू शकतो. हाच आपले राऊंड पहिला, दुसरा आणि तिसरा आणि चौथा राऊंड यामध्ये असलेला फरक आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच कॉलेजला जाऊन आपण कन्सल्ट करू शकतो. हे फक्त चौथ्या राऊंडमध्ये करता येतं आणि पहिल्या 3 राऊंडमध्ये आपल्याला कॉलेजला जाता येत नाही. ॲडमिशनच्या पूर्वी किंवा ॲडमिशन अलॉट होण्याच्या पूर्वी आपल्याला कॉलेजला संपर्क आपण करत नसतो. तर चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला तो संपर्क करता येतो आणि त्याची मेरिट लिस्ट डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा आपल्याला पाहता येते. त्यानंतर कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड कॉलेज कन्फर्म ॲडमिशन थ्रू द कॉलेज लॉग इन. आणि ते कधी होणार आहे, तर 30/9 ॲडमिशन आपल्याला घ्यायचे आहेत. तर 4/10 या दरम्यान आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची डेट आपल्याला इथे पाहायला मिळते, कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन, नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट. तर ते आपल्याला पाहायला मिळते 4/10/2024. विद्यार्थी मित्रो, अगोदरच्या शेड्यूलमध्ये ही डेट 2/10 होती, हे आपण लक्षात घ्या. यामध्ये आपल्याला आता बदल झालेला पाहायला मिळतो. तर 4/10ला आपलं जो कॅप राऊंड आहे तो संपून जाईल, आपले सर्व प्रवेश संपून जातील. अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा. आपल्या BEDचे सर्व ॲडमिशन्स होईपर्यंत आपण सर्व अपडेट आमच्या चॅनलवरती देत राहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.